माझा आवडता खेळ टेनिस. मराठी निबंध. खेळ हे मानवी जीवनाच्या अंगाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे केवळ मानवी शरीर सुदृढ होत नाही तर मनोरंजनही होते, मन प्रसन्न होते आणि मानसिक ताकद मिळते. अनेक खेळांमध्ये ज्या खेळांनी मला सर्वात जास्त प्रभावित केले आणि आकर्षित केले तो म्हणजे टेनिस. हा एक असे खेळ आहे ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक चातुर्य, अचूकता आणि अविश्वसनीय सहनशक्ती या सगळ्यांचा मिलाप होतो. मैदानावर दोन खेळाडूंमधील ही अक्कल लढत किंवा दुहेरी सामन्यातील सामंजस्य पाहणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव आहे. रॉजर फेडररची सहजता, राफेल नादालची ताकद, सेरेना विल्यम्सची जिद्द यांनी या खेळावर कायम ठसा उमटवला आहे आणि मला या खेळाची दिवाळी वाटते. टेनिसचा इतिहास आणि विकास. टेनिसचा इतिहास खूप पुराणा आहे. असे मानले जाते की याचा उगम 12व्या शतकात फ्रान्समध्ये झाला होता, जिथे तो हाताने चेंडू फेकून खेळला जायचा. आधुनिक टेनिसचा जनक मेजर वॉल्टर कॅप्टन विंगफिल्डर यांना मानले जाते. यांनी 1873 मध्ये लॉन टेनिसची नियमावली तयार केली. सुरुवातीला हा खेळ श्रीमंत लोकांचा छंद म्हणून ओळखला जायचा, पण कालांतराने तो जगभरात सर्व वर्गात लोकप्रिय झाला. विम्बल्डन ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित स्पर्धा 1877 मध्ये सुरू झाली. आज हा खेळ ऑलिम्पिकसह अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धांद्वारे जगभरात खेळला जातो. टेनिसचे मैदान आणि सामान. टेनिस कोर्ट आयताकृती असून तो जमिनीवरून थोडा वेगळा दिसतो कारण त्याच्या मध्यभागी एक चाळी असते. हा कोर्ट गवताच्या, मातीच्या किंवा कठीण अशा विविध पृष्ठभागावर खेळला जाऊ शकतो. प्रत्येक पृष्ठभाग खेळाडूच्या गतीवर आणि खेळण्याच्या शैलीवर परिणाम करतो. टेनिस रॅकेट हे मुख्य साधन आहे जे आधी लाकडाचे असायचे पण आता ग्रेनाफाइट, कार्बन फायबर सारख्या हलक्या आणि मृदू धातूंपासून बनवले जाते. रॅकेटमधले ताणलेले दोऱ्यांना स्ट्रिंग्स म्हणतात. चेंडू हलकी, रबरी आणि पिवळ्या रंगाची फ्लफी बाह्य आवरणाने झाकलेले असतो. खेळण्याची पद्धत आणि नियम. टेनिसचा उद्देश सोपा आहे. चेंडू जाळीवरून पाठवून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात असणे फेकणे की तो परत फेकता येऊ नये. एकाच बाजूने चेंडू फेकण्याचा शॉट म्हणतात. सामना पॉइंटनी जोखला जातो. 4 पॉइंट्समुळे एक गेम मिळतो. 6 गेम्समुळे एक सेट मिळतो आणि सामन्यातील बहुतेक सेट जिंकणारा खेळाडू विजयी ठरतो. यातील मुख्य शॉट्स पुढील प्रमाणे. सर्व सामना सुरू करण्यासाठी केला जाणारा पहिला शॉट फोरहँड शॉट. रॅकेट धरणाऱ्या हातांनी केला जाणारा पहिला शॉट फोरहँड शॉट. रॅकेट धावणाऱ्या हातांनी बाजूनी मारलेला शॉट बॅकहँड शॉट. हाताच्या उलट बाजूने मारलेला शॉट व्हॉली. चेंडू जमिनीवर उसळण्याच्या आधीच हवेमध्येच मारलेला शॉट स्पॅश. डोक्यावरून येणाऱ्या चेंडूवर जोरदार हल्ला करणे लॉब. प्रतिस्पर्ध्याला जाळीजवळ असल्याचा त्याच्या मागे उंच चेंडू फेकणे. टेनिसचे फायदे. टेनिस खेळण्याचे फायदे असंख्य आहेत. शारीरिक फायदे. संपूर्ण शारीरिक कसरत होते. पाय धावण्यासाठी, हात शॉट्स मारण्यासाठी, डोळे चेंडूच्या मागोवा घेण्यासाठी वापरले जातात. यामुळे हृदय दृढ होते, स्नायू मजबूत होतात, शरीराची चपलता वाढते आणि शरीराचे संतुलन वाहते. मानसिक फायदे. हा एक उत्कृष्ट मानसिक खेळ आहे. प्रतिस्पर्ध्याची कमजोरी ओळखणे, पुढचा शॉट कोणता मारायचा याचा विचार करणे, धैर्य आणि संयम राखणे यासाठी तीक्ष्ण बुद्धी आवश्यक असते. यामुळे निर्णयक्षमता आणि एकाग्रता वाढते. सामाजिक गुण. दुहेरी सामन्यामुळे सहकार्याची भावना, जबाबदारी आणि सामंजस्य याचा विकास होतो. प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर आणि चांगले खेळायचे सौजन्य हे गुण शिकायला मिळतात. माझी टेनिसबद्दलची व्यक्तिगत भावना. मला टेनिसची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली आहे. सानिया मिर्झा या भारतातील टेनिस खेळाडूचे यश पाहून मला या खेळाचे आकर्षण वाटू लागले. टेलिव्हिजनवर ग्रँड स्लॅम सामने पाहताना खेळाडूची तीव्र इच्छाशक्ती, संघर्ष आणि विजयानंतरच्या आनंदाच्या भावनेने मला खूप प्रेरणा दिली. मग मी स्वतः टेनिस खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवसापासूनच हा खेळ खूप आव्हानात्मक वाटला, पण प्रत्येक शॉट यशस्वी झाल्यावर मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. मैदानावरून धावता धावता चेंडूवर लक्ष केंद्रित करता करता इतर सगळे विसरून जावेसे वाटते. हा खेळ मला एकाग्रता शिकवतो, धैर्य देतो आणि कठीण परिस्थितीतही हार न पत्करण्याची प्रेरणा देतो. जागतिक स्तरावरील महान टेनिस खेळाडू. टेनिसच्या इतिहासात अनेक महान खेळाडूंनी आपल्या अप्रतिम कौशल्याने या खेळाला नवीन उंची गाठली आहे. रॉजर फेडरर त्यांच्या शॉट्समध्ये सौंदर्य आणि सहजतेची जी मिसळ आहे ती अद्वितीय आहे.
ते टेनिसचे कलाकार म्हणून ओळखले जातात. राफेल नादाल मातीच्या कोर्टवर त्यांचे वर्चस्व अबाधित आहे. अतुलनीय सहनशक्ती आणि जिद्दी खेळण्यासाठी ते ओळखले जातात. नोव्हाक जोकोविच अचूकता आणि संपूर्ण कोर्टवर हल्ला करण्याच्या क्षमतेसाठी ते प्रसिद्ध आहे. मानसिक दृढता हा त्यांचा मोठा गुण आहे. सेरेना विल्यम्स महिला टेनिस मध्ये त्यांनी एकपात्री वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शक्तिशाली सर्व आणि अतिरेकी खेळासाठी त्या ओळखल्या जातात. भारतातील लिंगेंडर प्रेस, सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा यांसारख्या खेळाडूंनी भारताचे नाव जगभरात गौरवले आहे. टेनिस हा केवळ एक खेळ नसून तो एक जीवनशैली आहे. हा खेळ आपल्याला शिस्त, कष्ट आणि समर्पण याचे महत्त्व शिकवतो. विजय आणि पराभव या दोन्हीतून मिळणारे धडे आयुष्यभर कामी येतात. मैदानावरचा प्रत्येक सामना हा एक नवीन धडा असतो. म्हणूनच टेनिस हा खरोखर एक अद्भुत खेळ आहे आणि तोच माझा आवडता खेळ आहे. हा खेळ माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि तो मला नेहमी प्रेरणा देत राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.